प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आदर्श पाटील आणि त्यांच्या साथीला ओमकार पाटील ही ओपनिंग जोडी ओपनिंग बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. वेलकम अमित. सळवे 11 सळवेचे खेळाडू या मॅचवर देखील लक्ष ठेवून आहेत. ते सध्या बिझी आहेत. सळवे 11 सळवे. पहिलं षटक घेऊन मंगेश कुंभार. येस प्लेज द कॉल. पहिलं षटक पॉवर प्लेचा घेऊन सज्ज होत असताना मंगेश कुमार. पहिला चेंडू. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगला टप्पा. डॉट बॉल. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डायरेक्टचा प्रयत्न झाला. अपील केली आहे. यस लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होते. संतोष धुळप सर यांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि मंगेश कुंभार यांच्याकडे वेग आहे. एक वेगवान गोलंदाज. आणि या वर्षीची या क्रिकेटचा विचार केला तर आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडीने सुरुवात चांगली केली. कारण एक टीम कॉम्बिनेशन कसं असावं. नितीन कुंभार यांचा देखील चांगला खेळ राहिला आहे. स्वतः उदयदादा हे देखील एक हुशार खेळाडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा. अचूक दिशेवर नियंत्रित गोलंदाजी. डॉट बॉल. फुटवर्क नाही आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पाय हलवावे लागतात. कारण पहिला सामना खेळताय. 5 चेंडू 1 गोलंदाज टाकेल. 20 चेंडूंचा 1 डाव. 15 मिनिटं दिली आहेत तुम्हाला. खोलून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक सिंगल प्राप्त होते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एकने पुढे जात असताना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 धावा. 2 रन्स ऑन बोर्ड. चांगलं षटक पॉवर प्लेचं. अजून एकही मोठा फटका आला नाहीये. ड्राईव्ह केलाय. जेलची संधी. लॉंग ऑफला कॅच ड्रॉप. 1 धाव प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. खराब रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन. कारण एखादा खेळाडू ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये उडतो तो त्याला असं वाटतं की आता मी बाद होणार. परंतु तसं नसतं. जोपर्यंत झेल होत नाही तोपर्यंत तुम्हाला आशा सोडून चालत नाही. चांगलं षटक मंगेश यांचं समाप्त होत आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिल्या पंचमाखेर 3. विघ्नेश 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपलं देखील स्वागत आहे. षटक क्रमांक 2 नितीन कुंभार आलेत समोर. नितीन कुंभार षटक क्रमांक 2 साठी. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा टीम. बॅकफुटला जाऊन फटका खेळाय. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या गोलंदाजीवर. चांगला झेल टिपलाय. नितीन कुंभार एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे टीम सोनवडीचे. आज फक्त सोनवडीसाठी नाही तर पाटण तालुक्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो आहे ना त्यामध्ये या खेळाडूचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं. आज ज्या प्रकारचं क्रिकेट मुंबईमध्ये ते खेळत असतात. आणि विशेषतः विचार केला ना तर नितीन कुंभार एक अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडीचे. प्रणव साळुंके इन ॲट नंबर 3. या मॅचमध्ये विचार केला ना तर टीम फ्रेंड्स ग्रुप मंदरूळ कोळेला धावा कराव्या लागतील. कारण सुरुवात खराब झाली. शेवट चांगला करावा लागेल. हे क्रिकेट आहे. दुपारचं सत्र आपण पाहत आहे. प्रत्येकजण जेवणाचा आस्वाद घेतोय. लंच ब्रेक.
बॅकफुटला जाऊन चांगला ड्राईव्ह केलाय, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थर्डमॅनला मार्गस्थ होईल. अवघी एक धाव, एक सिंगल धाव प्राप्त होते. एकेरी दुहेरीने धावसंख्या मात्र पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये एका फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमण करावंच लागतं. बिगिट केलाय, वेस्ट टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, मिडवून क्षेत्ररक्षक मागे धावतोय. कॅच ड्रॉप. मागे धावत जाऊन पकडणं सोपं नसतं, परंतु मंगेश होते, त्यांनी कुठेतरी झेलचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि अशा प्रकारे कॅच ड्रॉप. टीमची धावसंख्या धावफलकावर 6. असे झेल पकडणं कुठेतरी महत्त्वाचं आहे, परंतु ज्यावेळेला तुम्ही मागे धावता ते थोडंसं कठीण असतं, पुढे धावत जाणं सोपं असतं. लॉंगॉनला तैनात होते मंगेश, चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. हाफ टॅकल चेंडू, बॅडमिंटन स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफ आपल्या डाव्या बाजूला धावतोय. एक धाव प्राप्त केली, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, 2 धावा रोखू शकणार नाहीत. बॅकअप आहे त्यामुळे 2च धावा प्राप्त होतील आणि चेंडू कदाचित बोटाला लागलाय नितीन कुंभार यांच्या, आणि ज्यावेळेला तुम्हाला हलकासा बोटाला चेंडू लागतो ना तिथे थोडं दुखापत होते. येस, आणि तेच मात्र दिसतंय, कारण चेंडू वेगाने येतो ना त्यावेळेला त्या गोष्टी. येस प्लीज, बँडेज आहे का बघा, कारण फर्स्ट एड बॉक्स आहे आपल्या पाटणतालुका क्रिकेटचं. आयोजन कमिटी देखील नेहमी फर्स्ट एड बॉक्स ठेवते आणि चांगली बाब आहे. आठ धावा फलकावर. कदाचित दुखापत झाली, परंतु आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, कारण कोणताही खेळाडू आपल्या ज्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये उतरतो ना आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आज दुपारच्या सत्रामध्ये कल्पतरू चाळकेवाडी, गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी, जय हनुमान साबळेवाडी, न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी हे संघ इन ॲक्शन असतील. या सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत ज्यांनी 5च्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला. अभिषेक ठरतात या 5च्या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. एस पुन्हा एकदा सज्ज होत असताना नितीन कुंभार. परंतु दुसऱ्या बाजूला धाव्या कराव्या लागतील. ओंकार पाटील बाद झाल्यानंतर बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला, आपल्या डाव्या बाजूला धावेल, परंतु प्रयत्न पडतील कमी. 4 धावांची मिळेल. प्रणव यांना हमी येतोय. मळादेवी चषक चौकार. हे सामनावीराचा पुरस्कार देऊया अभिषेक यांना. सामनावीर तुम्हाला एक ज्युसरचं भांडं दिलं जाते. संदीप दादा शिंदे साहेब, SS फॅब्रिकेशनचे सर्वे सर्वा, HDP पाईपलाईन, एक उद्योजक. टीमची धावसंख्या धावफलकावर 12, 12 रन्स ऑन बोर्ड. आणि टीम ज्या प्रकारे संकटामध्ये आहे, आदर्श पाटील, प्रणव साळुंके यांना धावा मात्र कराव्या लागतील वेगाने, कारण कुठेतरी उदय षटक क्रमांक 3 साठी एक अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू चांगला फिरवलाय, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे, व्हाईट बॉल.
आणि याच गोष्टीसाठी आपण उल्लेख केला की टीम फ्रेंड्स ग्रुप मंजूर कोळेला आता धावा वेगाने कराव्या लागतील. उदय खांडेकर षटक क्रमांक तिसऱ्या पंचमसाठी. कमी गतीने टाकलेला चेंडू, हा देखील चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. होय, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. ऑफ ब्रेक टाकता त्यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर टाकून तुम्ही चेंडू फिरवण्याचा प्रयत्न करताय, तो थोडासा ऑफस्टम्प आणि ऑफस्टम्पच्या आतमध्ये टाकावा लागेल. कारण आता शफल होऊन किती फलंदाज खेळलेत हे पाहायचे आणि यासाठी आपण उल्लेख केला की आता पंच दोन्ही शहानिशा करत असताना संतोष धुळप सर, कुणाल सर आणि शफल, लाईन वाईड या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. येस पंच, येस. आता मात्र ते सांगतात की हा योग्य चेंडू आहे. योग्य चेंडू म्हणजे एक चेंडू झाला आहे या डावाचा, या मॅचचा, या षटकाचा. आणि यासाठी उदय खांडेकर म्हणजे चेंडूला फिरवतात, चांगला ब्रेक टाकतात, स्लोअर वन चांगला आहे त्यांच्याकडे, एक वेगवान चेंडू हाताळतात. हा चेंडू हवेत आहे. नितीन कुंभार लॉंग ऑनला तैनात, चुकी होणं अशक्य. आणि इथे माझा धक्का लागतोय टीम फ्रेंड्स ग्रुप मंजूर कोळे. तेजस काळुगडे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत इन ॲट नंबर 4. आदर्श पाटील देखील बाद झाले. दोन्ही आघाडीचे बॅटर बाद झाल्यानंतर तेजस आणि प्रणव साळुंके यांना धावा कराव्या लागतील. टीमची धावसंख्या धावफलकावर 13 आणि या पुरेशा नसतील, कारण दुसऱ्या बाजूला आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण 2 वाजता हा सामना चालू झालाय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न आणि यासाठी आपण उल्लेख केला की उदय खांडेकर चांगला ऑफ ब्रेक टाकतात. चेंडू पडल्यानंतर कट होतो आणि तो तुमच्या बॅटवर येणं अशक्य आहे. त्यासाठी तुम्हाला फ्रंटफुटला जास्तीत जास्त खेळावं लागेल. डॉट बॉल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चांगली लाईन, चांगली लेंथ, अप्रतिम गोलंदाजी उदय खांडेकर आपल्या संघासाठी करत असताना अनुभव आहे त्यांच्याकडे देखील, त्या अनुभवाचा वापर केला जातोय. लाजवाब गोलंदाजी, 13 धावा. हा चांगला पंच केलाय फ्रंटफुटला येऊन आणि हा पंच या सामन्यामध्ये धावा देऊन जाईल. 4 फलंदाज तेजसच्या बॅटमधून तेजस्वी फटका, मायादेवी चषक, चौकार. 17 धावा धाव फलकावर. शॉर्ट ऑफ द मॅच, शॉर्ट ऑफ द आफ्टरनून. हा पहा स्क्वेअर ड्राईव्ह, काय फटका सजवलाय. राहुल द्रविड सरांची आठवण करून देणारा हा फटका. एक्स्ट्रा कव्हर अगदी डीपला होता तैनात, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर एवढं दर्जेदार टायमिंग. 17 धावा धाव फलकावर. 17ला 2. टीम फ्रेंड्स ग्रुप मंदरुळ कोळे. स्लॉगवरचं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर. सनीचा पहिला चेंडू, चांगले या लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. पायावर टाकलेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, हेच ड्रिल करून दाखवत असताना फलंदाज प्रणव. आणि ज्या प्रकारे एखादा लेफ्ट आर्म गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो, दबाव असतो थोडा. हा देखील चेंडू चांगला फिरवला. बॅटची वरची कडा, गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी एक सिंगल घोषांकी क्षेत्रामध्ये. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी. या डावाचा विचार केला तर 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. टीम फ्रेंड्स ग्रुप मंदरुळ कोळे. आणि निश्चितच या धावा पुरेशा नसतील मी म्हणेन. आणि कुठेतरी या 3 चेंडूवर 2 मोठे फटके आले, 25-30 झाल्या तर मॅच रंगतदार होऊ शकते. त्या कराव्या लागतील. पुढे सरसावून फ्लाईट चेंडूला दिली आहे आणि आमचा कॅमेरामॅन बारक्याच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. खणखणीत टीम फ्रेंड्स ग्रुप मंदरुळ कोळेसाठी येतोय महत्वाच्या क्षणी षटकार. वेलकम सुनील सागावकर, आपलं देखील स्वागत आहे मायादेवी चषक 2025 मध्ये. पाटण तालुका ग्रामीण क्रिकेट या खेळाडूने अक्षरशः गाजवले. पुढे सरसावून हा देखील चांगला फटका. ताकद, टायमिंग, नजाकत या मोठ्या फटक्यांची गरज होती टीम फ्रेंड्स ग्रुप मंदरुळ कोळेसाठी. आणि फलंदाज मोक्याच्या क्षणी धावून आलाय.
प्रणव साळुंके यांच्या बॅटमधून सलग 2 मोठे हिट षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 30 धावा. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला की या 30 झाल्या तर मॅचला मजा येईल. येस शैलेश दादा, आपण म्हणून बोललो की 2 मोठे फटके पाहिजेत आणि ते आलेत. कमबॅक करावं लागेल सनीला. 30 रन्स ऑन बोर्ड, 1 टू गो. हा देखील बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, नाराज आहे स्वतःवर फलंदाज प्रणव साळुंके. 1-22 स्वरूपात धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या 31 आणि 32 धावांची गरज आहे विजयासाठी. आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे 32 रन्स टू विन. हे 2 षटकार या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतात आणि ते ज्या प्रकारे फलंदाज प्रणव साळुंकेने खेळलेत. चला टीम फ्रेंड्स ग्रुप मंदुळ कोळे 32 धावांचं लक्ष समोर तुम्ही ठेवलेलं आहे. आणि नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. निश्चित आपण पाहणार आहोत दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. अर्थातच कलावती किचन आणि इंटेरियरचे सर्वेसर्वा अनिल पवार साहेब यांची देखील आपल्याला महत्त्वाची उपस्थिती पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. ते देखील पुण्याला स्थायिक असतात. एक यशस्वी उद्योजक म्हणून सातत्याने चांगलं काम करत असतात. ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे श्री आनंदा मोहिते साहेब, AR कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा. आम्ही आपला आभारी आहोत. द्वितीय पारितोषिक अंकुश सुतार साहेब, प्रोप्रायटर दीपा ट्रेडर्स, मनपूर्वक धन्यवाद. तृतीय पारितोषिक बाबासो पागल साहेब, बालाजी सी फूड्स अँड सप्लायर्स, आपलं धन्यवाद. चतुर्थ पारितोषिक मायादेवी स्पोर्ट्स सिनियर टीम. हे क्रिकेट आहे पहा गावचं. एखाद्या सिनियर संघ एखाद्या क्रमांकाचं पारितोषिक देतो, मग यावरून तुम्हाला कळतं की गावचं क्रिकेट किती मोठं आहे. सर्व चषक सौजन्य मुजम्मिल बशीर खोदू साहेब, पेठ शिवापूर मोरगिरी, आपलं धन्यवाद. यूट्यूब सौजन्य अनिल पवार साहेब, कलावती किचन आणि इंटेरियरचे सर्वेसर्वा, आपलं मनापासून धन्यवाद. मालिकावीर सौजन्य साऊंड सिस्टम राहुल कदम साहेब कदमवाडी, आपलं धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य श्री युवराज आनंद असवले साहेब, एक होम थिएटर सौजन्य, आपलं धन्यवाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य अनिल चंद्रकांत भोमकर, कोयना क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष, आपलं धन्यवाद. सामनावीर सौजन्य श्री संदीप शिंदे साहेब, SS फॅब्रिकेशन अँड HDP पाईपलाईन, आपलं मनापासून धन्यवाद. मैदान सौजन्य चंद्रकांत चाळके साहेब, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख, शिवसेना पाटण तालुका प्रमुख, आपलं धन्यवाद. आणि सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. एस पंच, एस सामन्याला होते सुरुवात. मंगेश कुंभार नितीन कुंभार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रणव साळुंके. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चायनीज कट, 1 धाव प्राप्त होईल. आज दुपारी प्रत्येकाने चायनीजवर ताव मारलाय, तिथे चायनीज कट लागले, 1 सिंगल आले. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे सध्या मार्गशीर्ष चालू आहे, त्यामुळे कदाचित प्रत्येकजण शाकाहारी झालाय. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉटमला लागलाय चेंडू बॅटच्या, 1 धाव प्राप्त होईल. ओमकार आहे डीप मिड विकेटला, 1च प्राप्त होऊ शकते आणि 30 एकच झाले.
नितीन कुंभार मंगेश कुंभार ही जोडी. नितीन कुंभार यांच्याकडे एक वेगळी शैली आहे खेळण्याची, कारण या खेळाडूची क्षमता प्रचंड मोठी आहे. मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. एक उंचपुरे खेळाडू. खोदून काढण्याचा प्रयत्न, प्लेड वन झालेत. मंगेश कुंभार गोल्डन डकचा शिकार, शून्यावर त्रिफळा बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. प्रणव यांचा राऊंड द विकेटने चेंडू फुलर लेनचा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला आणि सरळ प्लेड ऑन झालेत. उदय खांडेकर आलेत युनिट नंबर 3. शा खेळाडूकडे प्रचंड मोठा अनुभव, परंतु आता अनुभवाचा वापर करावा लागेल, कारण पाठलाग करायचा या मॅचमध्ये 32 धावांचा. आणि या 32 नसतील, कारण या 32 धावाचा विचार केला तर तुम्हाला छोट्या वाटू शकतात, परंतु त्या छोट्या नाही आहेत. दुसऱ्या बाजूला टीम फ्रेंड्स ग्रुप मंदुळ कोळे ही मॅच सहजासहजी सोडणार नाही आहे, परंतु उदय खांडेकर यांच्याकडे देखील मोठा अनुभव. दुसऱ्या बाजूला नितीन कुंभार मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. मॅच पाहायला मजा येईल, परंतु पहिल्या 3 चेंडूवर प्रभावित केले. प्रणव यांनी अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाचा विकेट घेतलाय. फुलटॉस चेंडू, बॅटची वरची काढायला लागली आहे. अवघी 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला उदय खांडेकर यांनी, परंतु एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. 3 धावा धाव फलकावर. 1 to go. सध्या क्रिकेट खूप बदलले आणि क्रिकेट फास्ट देखील झालंय. त्यामुळे पाटण तालुक्यामध्ये 20 चेंडूंचे सामने, T20चा जमाना. तुम्ही 4 गोलंदाज वापरायचे हा नियम, आणि एक चांगली बाब. शॉट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल घोषांकी क्षेत्राच्या दिशेने. एक सिंगल धाव प्राप्त होते. पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4. 15 चेंडू करायचे आहेत. 28. आज सकाळपासून मिस्टर KPL सुरेश शिंदे यांची देखील खूप मेहनत, खूप धावपळ चालू आहे. अक्षय शिंदे असतील, संपूर्ण मायादेवी कुसरूंची टीम असेल, कारण हे आयोजन यशस्वी असंच होत नसतं मित्रांनो. त्यासाठी प्रत्येक खेळाडू मेहनत घेतो. बघा आमचे छोटे छोटे खेळाडू असतील जे सीमारेषेवर आहेत ना चेंडू आणण्यासाठी, त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आपल्या गावचं आयोजन आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. आणि या प्रत्येकाला माहीत आहे की आपल्या गावची स्पर्धा कशी यशस्वी आपण करू शकतो हे पाहायचं. ओमकार दुसऱ्या पंचमसाठी ओमकार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 15 मध्ये करायचे आहेत 28. चला टीम फ्रेंड्स ग्रुप मंदुळ कोळे जास्त वेळ घेत आहे मित्रांनो. 5 मिनिटं होऊन गेली तुमची एका षटकासाठी. कमी कधी टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये आणि डोकेदुखी ठरू शकते टीम आई नवलाई स्पोर्ट सोनवडे, कारण चेंडूला टायमिंग काढणं कुठेतरी खूप महत्वाचं. वेलकम सुनीलजी सागावकर, पाटण तालुका क्रिकेटचं तुफान, कारण या खेळाडूची ओळख त्यांच्या खेळाने निर्माण झाली. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मोठी विकेट प्राप्त होऊ शकते, ती प्राप्त झाली आहे. नितीन कुंभार झेल बाद आणि या मॅच मध्ये कलाटणी देणारा क्षण टीम फ्रेंड्स ग्रुप मंदुळ कोळेसाठी आलाय. या खेळाडूकडे नजर होती, ज्या खेळाडूकडे आशा होती ते खेळाडू बाद झालेत.
कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि तो झेल मात्र पकडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनेट नंबर 4 गणेश आलेत. ही मॅच संपली नाहीये, धावा कराव्या लागतील टीम सोनवडेला. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, परंतु एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना एकेरी दुहेरीने तुम्ही विजय प्राप्त करू शकत नाहीये. कारण विचार केला ना या डावाचा तर अजून एकही चौकार एकही षटकार आला नाहीये. टीमची धावसंख्या 6 रन्स ऑन बोर्ड. मानायदेवी स्पोर्ट्स आटोली कॅप्टन आपण सज्ज राहा टॉससाठी. विजयी संघाबरोबर आपला सामना आहे, लक्षात घ्या. मायादेवी कुसरूंचं आयोजन हे सगळं काही वेळेत पार व्हायला पाहिजे हे सांगत असताना सुरेश शिंदे वेळेत सगळे सामने संपवा बोलत आहेत. हे संध्याकाळी जरा लवकर. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडू हवेत, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे त्यांना, चेंडू फिरेल. एक धाव प्राप्त केला. दुहेरीचा प्रयत्न इथे चालू आहे. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावा प्राप्त झाल्यात या चेंडूवर. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. 1 टू गो. 5 चेंडूंचं जर एखादा गोलंदाज टाकतो त्यावेळेला तुम्हाला 5च टाकायचे आहेत. सध्या क्रिकेट खूप फास्ट झालं आहे. क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पाटण तालुका क्रिकेटचा, आणि त्यात प्रत्येक आयोजकांनी साथ दिली आहे. प्रत्येक टीमने साथ दिली ही मोठी बाब. कारण ज्यावेळेला एखादा नवीन नियम येतो, नवीन कॉन्सेप्ट येतो, तो ॲक्सेप्ट करणं थोडंसं कठीण, परंतु तब्बल 92 संघाने ॲक्सेप्ट केलं आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, अपील केली आहे. अपीलमध्ये उत्साह, पंचांचा नकार, डॉट बॉल. येस, पंचांनी थोडासा वेळ घेतला, परंतु हा डॉट बॉल आहे. चांगलं षटक ओमकार यांचा देखील समाप्त होत असताना 2 पंचांचा खेळ समाप्त झाला आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. 10 मध्ये केल्यात 8 आणि 10 मध्ये आता करायचे आहेत विजयासाठी 24. 10 मध्ये 4 चेंडू बाहेर मारावे लागतील. उदय खांडेकर यांच्याकडे ती क्षमता आहे 4 चेंडू बाहेर मारण्याची. 4 मोठे फटके पाहिजेत. हाफ टॅकर चेंडू वेगवान हाताळला जातोय, बॅटच्या स्टिकरला लागला. 1 धाव प्राप्त होते. एक सिंगल. 1 डी. राधे षटक क्रमांक 3 साठी आलेत. राधेने पहिल्या चेंडूवर आपला वेग दाखवलाय. हाफ टॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, गती आहे, चेंडू शरीरावर आदळतोय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव. मोठ्या फटक्यांची गरज आहे आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. सामना संपला नाही अद्याप. एखादा मोठा फटका धावसंख्येला जर गती मिळाली ना तर इथून टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे मॅचमध्ये येऊ शकते. परंतु गोलंदाजाकडे वेग आहे. राधे एक उंच पुरा गोलंदाज. राधेला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. समोर उदय खांडेकर. एक बिग हिट. बॅटची वरची कडा. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू. 1 धाव प्राप्त होते. 1 डी. पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यात. म्हणजे कुठेतरी टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे मॅचमध्ये बॅकफुटला जाते. इथून हार मानून चालणार नाहीये. कारण जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. त्याशिवाय सहसा कोणाला विजय प्राप्त होत नसतो. मग तो खेळ असो अथवा आयुष्य. सध्या राधेची चांगली गोलंदाजी आहे. त्यांनी देखील प्रभावित केलं वेगाने, सातत्याने शॉट ऑफ लेन गोलंदाजी करत असताना उंचीचा चांगला वापर केलाय.
काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटला, परंतु वाईट बॉल. एकच धाव प्राप्त होईल. वेग प्राप्त करायचा होता राधे यांना, परंतु वेगाबरोबर दिशा खराब. या धावा हव्यात टीम नवला स्पोर्ट्स सोनवडेला. हा देखील खराब चेंडू, स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल. 2 अवांतर धावा आल्यात आणि कुठेतरी आता धावांची गती जी वाढली आहे. 13 धावा धाव फलकावर. 32चा करते पाठलाग टीम नवला स्पोर्ट्स सोनवडे. 32 करायचे आहेत, म्हणजे अजून 22 धावांची गरज आहे, 19 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, गुडलेंचा चेंडू, चांगला टप्पा, अतिरिक्त उसळी प्राप्त होते, डॉट बॉल. उदय खांडेकर अद्याप या मॅचमध्ये शांत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुम्ही धावा करण्याचा मानस असतो ना कुठेतरी, तो मात्र वाढवावा लागेल, वेगाने धावा कराव्या लागतील. लास्ट बॉल आहे. राधेचा शेवटचा चेंडू देखील वेगवान, इथे शेवटच्या चेंडूवर विकेट होईल प्राप्त. आणि शेवटी नाराज आहेत स्वतःवर उदय खांडेकर, कारण या षटकामध्ये जो वेग हाताळला होता राधे यांनी, तो वेगाचं उत्तर नव्हतं. शेवटच्या चेंडूवर होईल विकेटचं पतन. टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. आता विजयासाठी करायचे आहेत 5 चेंडू 19. प्लीज पाणी घेऊन जा मित्रांनो. लक्षात घ्या, थोडंसं ऊन जास्त आहे, पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाकून प्या, ग्लुकॉन डी टाकून प्या, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कारण खेळाडूंना ही खूप महत्त्वाची बाब, कारण ज्यावेळेला तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळता, टीममध्ये खेळणारे खेळाडू 12-13 जण असतात. दोघा तिकडे जरी एक इलेक्ट्रॉलचं पॅकेट आणलं ना, तरी 1 लिटर पाण्यामध्ये 1 इलेक्ट्रॉलचं पॅकेट तुम्ही पिऊन संपूर्ण संघ पिऊ शकतो सर. त्यामुळे थोडासा फायदा होतो शरीराला. त्या खेळाडूला बाहेर पाठवा दुखापत जास्त असेल तर प्लीज. काही हरकत नाही आहे, आपल्याकडे अजून 1 वर्ष बाकी आहे, संपूर्ण सीझन बाकी आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे खूप महत्त्वाचे खेळाडू आहात, त्यामुळे दुखापत होईल असं काही करू नका. सामना असं वाटलं की कदाचित लवकर संपवेल टीम नवलाई स्पोर्ट्स सोनवडे, परंतु पहा क्रिकेट आहे. सामना 20 मध्ये करायच्या होत्या 32, आता करायच्या आहेत 5 मध्ये 9. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. 5-19. आदर्शला आदर्श कामगिरी करावी लागेल. 3 मोठे फटके पाहिजेत नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. सामना संपला नाही अजून देखील. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला विकेट केलाय, डीपला स्क्वेअर लेग, कॅच ड्रॉप आणि मोठा फटका आलाय. आता ही मॅच इथून फिरली जाऊ शकते. 4 चेंडू, आता 15ची गरज. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला की सामना संपला नाहीये आणि क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही भाकीत वर्तवू शकत नाही. 4 चेंडू 15ची गरज. मॅच ऑन. एका बाजूला टीम सोनवडे, दुसऱ्या बाजूला टीम मंद्रुळ कोळे. ही मॅच इथून देखील टर्न होऊ शकते. एक चौकाराने सामन्याचं गणित बदलवलं जाऊ शकतं. बेगिट केलाय, चेंडू हवेत, सुयश धावतोय वेगाने, चेंडू खाली, चेंडूचा अंदाज, कॅच ड्रॉप, हा देखील आलाय चौकार. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला की सर मॅच संपली नाहीये, मॅच इथून फिरली जाऊ शकते. व्हॉट अ मॅच. 2 चेंडूवर 2 चौकार आलेत गणेशच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 21, 3 मध्ये 11. हा खेळ आहे क्रिकेटचा. आघाडीची जोडी अपयशी झाली, उदय खांडेकर यांना अपयश आलं. त्यानंतर पहा गणेश सांगतायत मी आहे, तोपर्यंत लढणार, मी आहे, फाईट करणार, ही मी आहे, मॅच जिंकून देणार. 3 मध्ये 11 कमबॅक करावं लागेल आदर्शला. 3-11. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला ऑन ड्राईव्ह, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल, दोन्हीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव. गणेशांना स्ट्राईक हवी आहे, फेकी दूर केले. 2+1 होईल का? बॅकअप नाहीये. 2+1 या 3 आल्यात. 2 चेंडू. आता टीमला गरज आहे 8 धावांची, 2 चौकार.
हवेत आता इथून 2-8 मॅच ऑन. परिस्थिती कधीही मनासारखी नसते, त्या परिस्थितीला तुम्हाला मनासारखी बनवावी लागते. 2 चेंडू 8 धावांची गरज. विजय हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला होतो. विजय नेहमी विजेत्यांचा होतो. फाईट करावी लागेल, लढावं लागेल. 2 मध्ये 8 चांगला यॉर्कर खोदून काढला, एकदा प्राप्त केलेला द्वेषा प्रयत्न होईल का? दुसरी धाव. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव. इथे मात्र फेकी योग्य दिशेला केली आहे, गणेशच्या दिशेला केली आहे. पंच शहानिशा काढतायत. 2 धावा प्राप्त केल्यात, म्हणजे आता 1 चेंडू 6 ची गरज. व्हॉट अ मॅच. रिव्ह्यू नाहीये, रनआउटला रिव्ह्यू नाहीये, फक्त बिमरला आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज. या मॅच मध्ये हिरो बनू शकतो गणेश, कारण गोल्डन हिट हवी आहे इथून. 1 बिग हिट रिक्वायर्ड ऑन दी स्टेज. एक मोठा फटका, 1 चेंडू 6 धावांची गरज. जर तुम्हाला हिरो बनायचं असेल ना, तर तो मोठा षटकार खेळावा लागेल, कारण गणेशने हा सामना आणलाय. संघ दरवाजापर्यंत आलाय विजयाच्या. टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी दरवाजापर्यंत आले. आता इथून विजयाचा दरवाजा उघडला जाईल का? 1 मध्ये 6. व्हॉट अ मॅच. 1 मध्ये 6 धावांची गरज असताना आदर्शचा चांगला चेंडू. सामना इथे जिंकलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आदर्शने काय गोलंदाजी केली. सामना जरूर आणला जवळ गणेशांनी, परंतु विजय मात्र प्राप्त करून देऊ शकले नाही आहेत. हार्ड लक, बॅड लक. आई नवलाई स्पोर्ट्स